सर्वात महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशाला संबोधित केले आणि देशाच्या आर्थिक स्थितीवर आरबीआयची नजर असल्याचं दास यांनी म्हटले। मानवतेवर सध्या कोरोनाचं संकट चालून आले। संपूर्ण विश्वाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या या संकटामुळे अडचणीत आलेली आहे, त्यामुळे कमीत कमी आर्थिक नुकसान व्हावं हा प्रयत्न असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हणले। G20 देशांमध्ये भारताचा विकास दर हा सर्वाधिक असल्याचं सांगत काहीसा भारताची स्थिती काहीशी चांगली असल्याचं देखील त्यांनी म्हटले। कठीण काळातही आपण आशावादी असल्याचं देखील शक्तिकांत दास यांनी म्हणले। संपूर्ण जगावर सध्या आर्थिक मंदीचं सावट आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचं दास यांनी सांगितले। कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळलेत। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट सुरू आहे। लॉकडाऊनच्या काळात 91% ATMचा वापर नागरिकांनी केल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलंय। मंदीच्या पार्श्वभूमीवर 1.9 एवढा विकास दर अपेक्षित असल्याचं देखील शक्तिकांत दास यांनी म्हटलंय। कोरोनानंतर 7.4% इतका विकास दर अपेक्षित असल्याचं दास यांनी सांगितलंय। आरबीआयकडून नाबार्डला 25,000 कोटींची मदत देण्यात आली आहे, तर मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी 50,000 कोटींची मदत देऊ करण्यात आली आहे। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत घोषणा केली। तसंच रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.25 म्हणजे 0.25% एवढी कपात करण्यात आली आहे। त्यामुळं रिव्हर्स रेपो रेट आता 4 वरून 3.75% आला आहे, तर त्यामुळं गृहकर्ज वाहन कर्ज हे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कोरोनामुळे चालून आलेल्या आर्थिक संकटात कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न शक्तिकांत दास यांनी केला आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा घोषणा शक्तिकांत दास यांनी या संदर्भात केल्यात। तर आरबीआयकडून नाबार्डला 25,000 कोटींची मदत करण्यात आलेली आहे। त्यामुळं आरबीआयनं विविध प्रकारची मदत जाहीर केली आहे। रिव्हर्स रेपो रेट हा 4% वरून 3.75% करण्यात आला आहे। 0.25% एवढी रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घोषणा केलेली आहे। तसंच मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी 50,000 कोटींची मदत करण्यात आली आहे। मंदीच्या सध्याला कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर 1.9 एवढा विकास दर अपेक्षित असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटले। तर कोरोनाचं संकट सरल्यानंतर हा विकास दर जो राहील तो 7.4% एवढा अपेक्षित असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटले। लॉकडाऊनच्या काळामध्ये देशातील नागरिकांनी 91% वापर हा ATMचा केला, त्यामुळं डिजिटल माध्यमाचा वापर पेमेंटसाठी करण्यात येतोय। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटले। तर देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं देखील शक्तिकांत दास यांनी सांगितलं। मात्र असं असलं तरी कठीण काळातही आपण आशावादी असल्याचं सांगितलंय शक्तिकांत दास यांनी। G20 देशांचा विचार करता भारताचा विकास दर हा सध्या सर्वाधिक असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश जोशी आपल्याबरोबर आहेत। निलेश, काय सांगाल? आरबीआयने पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। नक्कीच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल। रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरातही कपात केलेली आहे। 25 बेसिस पॉईंटची ही कपात आहे, म्हणून रिव्हर्स रेपो दर सुद्धा आता 4 वरून 3.75% आलेला आहे। त्या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने आपल्या सध्या सिस्टीममध्ये पैसा कसा राहील याची पण काळजी घेतलेली आहे। नाबार्ड, NHB सारख्या संस्थांसाठी 50,000 कोटी रुपयांची अतिरिक्त मदताची घोषणा केलेली आहे। यामध्ये नाबार्डला 25,000 कोटी, छोट्या ज्या औद्योगिक विकास बँका आहेत तशा बँकांना 15,000 कोटी आणि गृहकर्ज देणाऱ्या बँकांना 10,000 कोटी अशी टोटल मिळून ती 50,000 कोटींची अमाऊंट असणार आहे। त्याच्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, इतर जे कर्ज आहे ते कर्ज स्वस्त होतील आणि आपल्या सिस्टीममध्ये म्हणजे आपली जी पूर्ण प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये अतिरिक्त निधी राहण्यास मदत होणार। त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने भारताचा आर्थिक विकास दर आहे जो 1.9% वर राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर हा विकास दर अत्यंत कमी आहे। मात्र G20 देशांची जर तुलना केली तर त्यामध्ये आपला विकास दर सर्वाधिक राहील। याबरोबर सगळ्यात महत्त्वाची घोषणा जी मला वाटतं शेअर बाजारासाठी पण दिलासादायक राहील की पुढील आर्थिक वर्षामध्ये आपला विकास दर हा 7%च्या वरती जाईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेला आहे। नक्कीच निलेश, रिझर्व्ह बँकेने अंदाज व्यक्त केला आहे आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीनं रिव्हर्स रेपो रेट कमी करण्यात आला आहे किंवा बँकांना पॅकेज देण्यात आलं आहे, लघु उद्योगांसाठी देखील एक महत्त्वाची घोषणा केली आहे। लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे। याचा किती फटका होईल याचं किती मदत होणार आहे आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी?
नक्कीच या सगळ्या रिझर्व्ह बँकेच्या मदतीचा रिझर्व्ह बँकेने एकूण घेतलेल्या निर्णयाचा चांगला परिणाम आपल्याला पुढील काळात दिसून येईल. लघु उद्योग, छोटे उद्योगाची स्थिती आपण बघतोय की मागील बऱ्याच दिवसापासून ही तिथं आर्थिक मंदी आपल्याला दिसून येते. लघु उद्योजकांना कर्ज मिळण्यास जी अडचण येत होती ती अडचण रिझर्व्ह बँकेने याच्या आधी पण 0.75% बेसिस पॉईंटची कपात केलेली होती आणि आता पुन्हा ही कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या उद्योग क्षेत्राला कर्ज मिळण्यास अधिक सुविधा होईल आणि त्यांना जास्तीचं कर्ज मिळेल आणि त्यामुळे देखील एकूणच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगार क्षेत्र आपल्या इथं खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतामध्ये अनेक जण बेरोजगार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याच्यामध्ये जर लघु उद्योगांमध्ये सगळ्यात मोठा रोजगार भारतामध्ये मिळतो आणि त्या उद्योगाला जर चालना मिळाली तर आपल्या इथले रोजगार वाढीस सुद्धा मदत होईल. याआधी 27 मार्च रोजी देखील रिझर्व्ह बँकेने ज्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये लघु उद्योगांना घोषणा करण्यात आल्या होत्या. आज देखील रिझर्व्ह बँकेने लघु उद्योगांना फायदा होईल याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. नितीन निलेश, आणि एकूणच पाहिलं तर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत जी माहिती दिली, जागतिक ज्या पद्धतीनं आर्थिक संकट आलंय ते जागतिक संकट जर पाहिलं तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरामध्ये 9 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका फटका वेगवेगळ्या देशांना, अर्थव्यवस्थांना बसलाय. तर एकूण जगाचा विचार करता हे कशा प्रकारचं आर्थिक संकट अत्यंत मोठं दिसतंय? नक्कीच हे संकट आजपर्यंत न भूतोनी भविष्यती असं संकट म्हणता येईल इतकी वाईट स्थिती जगभराच्या अर्थव्यवस्थेची झालेली आहे. आपण बघतोय की जगातील सर्वात शक्तिमान देश म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो. त्या देशाला देखील याचा खूप मोठा फटका बसलाय आणि जगभरातल्या अर्थव्यवस्था याच्यामुळे कोलमडणार आहेत. याला काहीच दुमत असायचं कारण नाही. सगळ्याच अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसणार आहे. पण भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात जर बोलायचं गेलं तर भारतीय अर्थव्यवस्था त्या मानाने सक्षम राहील असा एक अंदाज जागतिक पातळीवर जागतिक नाणेनिधीने देखील व्यक्त केला होता कालच आणि आज रिझर्व्ह बँकेने देखील त्याला दुजोरा दिलेला आहे की आपल्याकडे अन्नधान्यांचा साठा भरपूर आहे आणि भारत तसा विकसनशील देशामध्ये सर्वाधिक विकास करणारा देश आहे आणि तो यापुढे देखील कायम राहील असा एक अंदाज या निमित्तानं व्यक्त होतोय. रिझर्व्ह बँकेने देखील असं सरळ म्हणता येईल की रिझर्व्ह बँकेने आपली तिजोरी ही जनतेसाठी खुली केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसा हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील असेच निर्णय रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षित आहे. शक्तिकांत दासनी सर्व गुंतवणूकदारांना आणि उद्योगधंद्यांना एक मोठं आश्वासन दिलेलं आहे की रिझर्व्ह बँक ह्या सर्व गोष्टींवर बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आणि वारंवार म्हणजे आतापर्यंत असं होतं की दर 3 महिन्याला मिटिंग होईल आणि मिटिंगमध्ये जे ठरेल त्यानुसारच घोषणा होईल. तर शक्तिकांत दासनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या वेळेस जे निर्णय घ्यायचे काम पडेल ते निर्णय त्या वेळेस घेतला येईल आणि आता आपण बघतोय की 27 मार्च नंतर आज लगेच 17 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो मध्ये कपात केलेली आहे. नितीन नक्कीच निलेश, आणि एक ज्या पद्धतीनं 50,000 कोटी रुपये बँकांना आणि 50,000 कोटी रुपये ज्या पद्धतीने देण्यात आले त्याच पद्धतीने नाबार्डला 50,000 कोटी दिलेले आहेत. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे कारण आपण कृषीवर आधारित आपली अर्थव्यवस्था आहे म्हणतो आणि एकूणच ज्या पद्धतीने नाबार्डचं काम चालतं तर हे 50,000 कोटी आणि ही जी मदत आहे, हा जो दिलासा आहे, हा किती फायद्याचा ठरणार आहे? नक्कीच आपण आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था मानली जाते. भारतामध्ये ग्रामीण क्षेत्रातील अर्थव्यवस्था मजबूत ठेवली तरच ती भारताचा GDP जो आहे, भारताचा विकास दर आहे तो सक्षम राहील हे सरळ स्पष्ट आहे आणि त्याच दृष्टिकोनातून नाबार्डला ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. ही अतिरिक्त मदत आहे हे या ठिकाणी नमूद करणं महत्त्वाचं आहे की नाबार्ड एरवी म्हणजे इतर सर्वसामान्यपणे सर्व बँकांना किंवा ज्या कृषी क्षेत्रात काम करतात त्यांना मदत करत असते. त्या व्यतिरिक्त ही अतिरिक्त मदत ठरणार आहे आणि ही मदत कृषी क्षेत्राला, आपल्या भारताच्या कृषी क्षेत्राला नक्कीच फायदेशीर ठरेल. धन्यवाद निलेश, दिलेल्या या माहितीबद्दल. तर अत्यंत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद माहिती शक्तिकांत दास यांनी दिलेली, अत्यंत महत्त्वाचा असा दिलासा दिलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती देण्यासाठी अर्थतज्ञ देविदास तुळजापूरकर आपल्याबरोबर आहेत. तुळजापूरकरजी काय सांगाल, शक्तिकांत दास यांची एकूण ज्या पद्धतीने त्यांनी माहिती दिली, 50,000 कोटींची मदत त्यांनी नाबार्डला केलेली आहे, नाबार्डला जी मदत केली किती मोठा दिलासा असू शकतो? सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँक रेग्युलेटर किंवा बँकर्स बँक म्हणून बँकिंग व्यवस्थेला मदतकारक अशी भूमिका आहे की त्याच्यामुळं बँकिंग मध्ये रिवायवल व्हावं आणि इकॉनॉमीला त्याची मदत व्हावी. पण हे करत असताना पण 1-2 गोष्टीकडे मला फक्त लक्ष वेधायचं आहे की त्यांनी NPA नॉर्म्सच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला त्याचा फायदा
हा वर्किंग कॅपिटलला होणार नाही. तो अच्छा. कसा होईल हे बघायला पाहिजे होतं आणि त्याच्यामुळं सरसकट जर त्यांनी हम्म, 30-90 दिवसाच्या ऐवजी 180 दिवस आता एनपीए नॉर्म केला तर ते जास्त चांगलं झालं असतं. हम्म, तसं त्यांनी आता रेपो रिव्हर्स रेपो याच्यामध्ये ही एक 0.25% कटौती केली, ज्याच्यामुळं बँकांना अतिरिक्त पैसा रिझर्व्ह बँकेकडे ठेवायला डिस्करेज केलं जात आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की क्रेडिट ऑफटेकच नाहीये, म्हणजे लोक कर्ज उचलत नाहीयेत हा खरा प्रश्न आहे. मला नाही वाटत की या रिव्हर्स रेपो या त्याच्या आताच्या स्टेपमुळं की क्रेडिट ऑफटेक वाढणार आहे. क्रेडिट ऑफटेक वाढवण्यासाठी मुळात अर्थव्यवस्थेचं रिवायवल अगोदर व्हायला पाहिजे आणि बँकिंग मधलं जे कल्चर आहे कर्ज वाटपाबद्दलचं त्याच्यामध्ये एक चांगली सुधारणा व्हायला पाहिजे, तर या सगळ्या मेजर्सचा काही फायदा होऊ शकेल. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने 50,000 कोटी रुपयांची दिलासा दिलेला आहे, 50,000 कोटी नाबार्डसाठी दिलेले आहेत रिझर्व्ह बँकेने 50,000 कोटींचं पॅकेज, तर त्याचा किती प्रमाणावर फायदा होऊ शकतो असं वाटतंय सर? काही प्रमाणात फायदा होईल, म्हणजे रूरल जी इकॉनॉमी आहे तिचं रिवायवल करण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये काही एक मदत होईल. पण आभाळ फाटलंय, म्हणजे या 50,000 कोटीमुळं काही सगळे प्रश्न सुटतील, कारण याला अनेक डायमेन्शन्स आहेत. फक्त पैसे वाटले म्हणजे काही शेतीचं रिवायवल होत नाही. या सगळ्या बरोबर पैसे वाटले तर एकत्रित परिणाम म्हणून ऍग्रिकल्चरचं रिवायवल होईल. पण तरी आज आहे त्या परिस्थितीत मदतकारक भूमिका घेतली, त्याचं स्वागत आहे. नक्कीच. आणि तुळजापूरकरजी शक्तिकांत दास यांनी त्यांच्या संबोधनामध्ये सांगितलं की खरं तर संपूर्ण जगाला मोठा आर्थिक फटका बसलाय, मात्र इतर देशांशी तुलना करता भारताची स्थिती त्या मानानं ठीक आहे. आणि GDPचा देखील त्यांनी उल्लेख केला. GDP ही G20 देशांमध्ये भारताचा GDP सर्वाधिक असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलं. आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये देखील त्यांनी 7.4 एवढी अपेक्षा ठेवलेली आहे. तर या संपूर्ण गोष्टीकडे आपण कसं पाहता? आज भारताची जी काही परिस्थिती चांगली आहे त्याला 3 महत्वाची कारण आहेत. एक, भारताचा जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत ती खूप चांगली आहे. दुसरा मुद्दा की भारत अन्नधान्याच्या साठ्या बाबतीमध्ये फार कम्फर्टेबल आहे, म्हणजे अन्नधान्याचं जे काय गोदामामध्ये अन्नधान्य आहे ते पुरेसं आहे. आणि तिसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे जे भाव पडतायत त्याचा भारताला या परिस्थितीत खूप फायदा होतोय. या 3 गोष्टींमुळे भारताची परिस्थिती चांगली आहे. एवढ्याही ऍडव्हर्स डेव्हलपमेंट नंतर केली. पण मुळात शेती आणि शेतकरी यांना आपण कसं उभं करणार, कारण एकीकडे आपण अन्नधान्याची कोठारं भरलेली आहे असं म्हणतो आणि दुसरीकडे बघायला गेलं तर शेतकरी आत्महत्या करतात. बरोबर. म्हणजे ही किती कॉन्ट्राडिक्शन आहे. तर त्या बळीराजाची आपण थोडी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद सर आपण दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीबद्दल. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशाला जे संबोधन केलं त्यामध्ये संपूर्ण जगासमोर एक आर्थिक संकट उभं राहिलं आहे, मात्र त्यात भारताची स्थिती काहीशी दिलासादायक असल्याचं सांगत त्यांनी बँकांना, नाबार्डला तसेच शेती वर्गाला मदत म्हणून, बँकांना मदत म्हणून काही पॅकेज जाहीर केलं. लघु उद्योग, मध्यम उद्योगांसाठी देखील पॅकेज जाहीर केलं. तर एकूणच रिझर्व्ह बँकेने एक मोठं पाऊल उचललं या संपूर्ण आर्थिक संकटातून उभं राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून.